ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी तयार करण्यात आली आहे. पात्रे, घटना आणि प्रसंग काल्पनिक आहेत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे. केअरटेकर भाग 6. त्या फोटोमागचं सत्य. गुप्त खोलीत सापडलेला तो फोटो आर्यनच्या हातात थरथरत होता. फोटोमध्ये आर्यनची आई, अन्वीचे आई-वडील आणि तो अनोळखी माणूस एकत्र उभे होते. पण सगळ्यात मोठा प्रश्न असा होता की हे चौघे एकमेकांना नेमके कसे ओळखत होते? आर्यनने फोटो पुन्हा एकदा नीट पाहिला आणि अचानक त्याची नजर फोटोच्या कोपऱ्यात असलेल्या एका छोट्याशा चिन्हावर गेली. तेच चिन्ह त्याला काही वेळापूर्वी सापडलेल्या जुन्या पेटीवरही दिसलं होतं. त्याने लगेच पेटी बाहेर काढली. अन्वी त्याच्या शेजारी उभी होती. आर्यनने पेटीच्या तळाशी हात फिरवला आणि अचानक त्याला एक लपलेला कप्पा जाणवला. त्याने तो उघडला आणि त्यातून एक छोटी चिठ्ठी बाहेर आली. त्या चिठ्ठीवर फक्त एवढंच लिहिलेलं होतं, ज्याच्यावर सर्वांनी विश्वास ठेवला त्याच्यामुळेच हे सगळं घडलं. आर्यन काही क्षण त्या शब्दाकडे पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर राग आणि दुःख दोन्ही दिसत होतं. अन्वीने शांतपणे त्याचा हात धरला आणि म्हणाली, आपण घाईने कोणावरही संशय घ्यायला नको. आधी पूर्ण सत्य शोधूया. आर्यनने तिच्याकडे पाहिलं आणि मान हलवली. तेवढ्यात त्या अनोळखी व्यक्तीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, आता मला तुम्हाला सगळं सांगावंच लागेल. त्याने खुर्ची ओढून घेतली आणि हळू बोलायला सुरुवात केली. तुझ्या आईला काही लोकांपासून धोका होता. तिने तुझं बालपण सुरक्षित राहावं म्हणून तुला एका वेगळ्या कुटुंबाच्या देखरेखीखाली ठेवलं. पण त्या काळात तुझ्या आईला मदत करणारे काही लोक एकमेकांपासून वेगळे झाले. त्यात अन्वीचे आई-वडीलही होते. हे ऐकून अन्वीला धक्का बसला. म्हणजे माझ्या आई-बाबांना आर्यनच्या आईबद्दल सगळं माहिती होतं? तिने विचारलं. त्या व्यक्तीने मान हलवली. हो, पण त्यांनी हे गुपित कधीच कुणाला सांगितलं नाही. आर्यनच्या डोळ्यात अश्रू आले. इतकी वर्षे ज्याला तो योगायोग समजत होता, त्यामागे इतक्या लोकांचा त्याग आणि त्याच्या आईचं प्रेम दडलेलं होतं. अचानक बाहेर जोराचा वारा सुटला. खिडकी आपटली आणि खोलीतील दिवे काही क्षणासाठी बंद झाले. सगळेच शांत झाले. दिवा पुन्हा लागला तेव्हा टेबलावर ठेवलेली ती चिठ्ठी गायब होती. आर्यनने लगेच आजूबाजूला पाहिले. चिठ्ठी कुठे गेली? अन्वीनेही खोलीवर नजर फिरवली. दरवाजा आतून बंद होता. मग ती अचानक भिंतीजवळ गेली आणि तिला जमिनीवर एक पावलांचा ठसा दिसला. आर्यन, इथे कोणीतरी आलं होतं, ती घाबरून म्हणाली. सगळ्यांनी त्या ठशाकडे पाहिलं. तो ठसा एका लपलेल्या मार्गाकडे जात होता. आर्यनने टॉर्च घेतली आणि त्या मार्गाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. अन्वीही त्याच्यासोबत निघाली. दोघांच्या मनात भीती होती, पण आता मागे फिरणं शक्य नव्हतं. काही अंतर पुढे गेल्यावर त्यांना एका छोट्याशा खोलीत एक जुना टेबल दिसला. टेबलावर आर्यनच्या आईचा आणखी एक फोटो ठेवलेला होता. फोटोच्या मागे तिच्या हस्ताक्षरात काही शब्द लिहिलेले होते. आर्यनला जर हे सत्य कधी कळालं तर त्याला सांग, त्याची आई त्याला सोडून गेली नव्हती. आर्यनने ते वाचलं आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने फोटो आपल्या छातीशी धरला. अन्वी काही न बोलता त्याच्या जवळ उभी राहिली. त्याच क्षणी आर्यनला पहिल्यांदाच जाणवलं की त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठं दुःख आता हळूहळू सत्यामध्ये बदलत आहे. त्याने अन्वीकडे पाहून शांतपणे म्हटलं, माझ्या आयुष्यात जे काही हरवलं होतं ते शोधण्याच्या या प्रवासात तू माझ्यासोबत राहिलीस.
हे मी कधीच विसरणार नाही. आण्वीने हसून उत्तर दिलं, सध्याचा प्रवास आपण दोघं मिळून पूर्ण करू. पण त्याच वेळी त्या खोलीच्या बाहेरून बावल्यांचा आवाज आला. दोघांनीही एकमेकांकडे पाहिला. आवाज हळूहळू त्यांच्या दिशेने येत होता. आर्यनने दिवा बंद केला. सगळे शांत झाले. काही क्षणांनी दरवाजा हळूच उघडला आणि एक व्यक्ती आत आली. आर्यनने टॉर्चचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर टाकला. तो चेहरा पाहताच अन्वीच्या तोंडून अचानक शब्द बाहेर पडले, आई, तुम्ही इथे? अन्वीची आई काही क्षण शांत उभी राहिली आणि मग तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, अन्वी, आता तुला तुझ्या आयुष्याचं सगळं सत्य सांगण्याची वेळ आली आहे. अन्वीची आई त्या अंधाऱ्या खोलीच्या दारात उभी होती आणि तिच्या चेहऱ्यावर अनेक वर्षांची भीती, दुःख आणि पश्चाताप स्पष्ट दिसत होता. अन्वी काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिली. आई, तुम्ही इथे काय करत आहात? आणि तुम्हाला आर्यनच्या आईबद्दल इतकं सगळं कसं माहिती आहे? तिच्या आवाजात असंख्य प्रश्न होते. तिच्या आईने हळूच पुढे येऊन अन्वीच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, बाळा, मी तुला हे सगळं आधी सांगितलं असतं तर कदाचित तुझे आयुष्य वेगळं झालं असतं. पण काही गोष्टी मी तुझ्यापासून लपवल्या, कारण मला तुझी सुरक्षता महत्त्वाची होती. आर्यन शांतपणे हे सगळं ऐकत होता. त्याच्या मनातही एकच प्रश्न होता, त्याच्या आईला नेमका कोणता धोका होता? अन्वीच्या आईने टेबलावर ठेवलेला जुना फोटो हातात घेतला आणि म्हणाली, हा फोटो तुझ्या जन्माच्या काही वर्षापूर्वीचा आहे. आम्ही चौघे एकमेकांना खूप जवळून ओळखत होतो. तुझी आई माझी मैत्रीण होती आणि तिच्यावर आलेल्या संकटांच्या वेळी आम्ही तिच्यासोबत उभे राहिलो होतो. आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं. मग माझी आई माझ्यापासून दूर का गेली? त्याने विचारले. अन्वीच्या आईने काही क्षण डोळे मिटले आणि मग म्हणाली, कारण तिला वाटत होतं की तिच्या जवळ राहिलास तर तुझ्यावरही संकट येईल. तिने आपल्या बॅगेतून आणखी एक जुना लिफाफा काढला. हा लिफाफा मला तुझ्या आईने शेवटच्या भेटीत दिला होता. तिने सांगितलं होतं की तू आर्यनला एवढी वेळ द्यायचा. आर्यनने लिफाफा हातात घेतला. त्याच्या हात थरथरत होते. त्याने पत्र उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. पत्रात लिहिलेलं होतं की आर्यनच्या जन्मानंतर काही लोक त्याचा शोध घेत होते. त्यामुळे त्याला सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण पत्राच्या शेवटी एक अशी गोष्ट लिहिलेली होती जी आर्यनला हादरवून गेली. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीनेच माझा विश्वासघात केला. आर्यनने पत्र खाली केलं आणि विचारलं, ती व्यक्ती कोण होती? अन्वीच्या आईने त्याच्याकडे पाहिलं आणि उत्तर देण्याआधीच वृद्ध महिलेने खोलीत येऊन दरवाजा बंद केला. ते नाव अजून सांगू नका, ती म्हणाली, कारण तो मानव आजही जिवंत आहे. हे ऐकताच सगळेच शांत झाले. काही क्षण कुणाच्याही तोंडून शब्द निघाला नाही. आर्यनने मात्र स्वतःला सावरून विचारलं, तो कोण आहे हे मला कळायलाच हवं. माझ्या आईने आयुष्यभर ज्या भीतीत दिवस काढले त्याचं कारण मला जाणून घ्यायचं आहे. अन्वीनेही आपल्या आईकडे पाहून विचारलं, आई, माझ्या कुटुंबाच्या या सगळ्याशी नेमका काय संबंध आहे? तिच्या आईने हळू आवाजात उत्तर दिलं, तुझ्या जन्माआधीच या कथेची सुरुवात झाली होती. तुझ्या वडिलांनी
आर्यनच्या आईला मदत केली होती. पण त्यानंतर एक अशी घटना घडली ज्यामुळे दोन्ही कुटुंबांना एकमेकांपासून दूर राहावं लागलं. अन्वीच्या डोळ्यात अश्रू आले. तिला जाणवत होतं की तिच्या आई वडिलांनाही आयुष्यभर एक मोठं गुपित मनात जपलं होतं. आर्यनने तिच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, अन्वी, तुला यासाठी स्वतःला दोष देण्याची गरज नाही. आपल्या दोघांनाही हे सत्य आजच कळतंय. त्या शब्दाने अन्वीला थोडा धीर मिळाला. अन्वीच्या आईने मग त्या जुन्या फोटोमागे लपलेला एक कागद बाहेर काढला. त्यावर एका जुन्या घराचा पत्ता आणि एक तारीख लिहिलेली होती. या घरात तुझ्या आईने शेवटची भेट घेतली होती. ती आर्यनला म्हणाली. तिथे गेलात तर कदाचित तिच्या भूतकाळातील शेवटचा धागा तुम्हाला सापडेल. आर्यनने कागद काळजीपूर्वक घेतला. आता त्याला खात्री झाली होती की त्याच्या आईने त्याला सोडलं नव्हतं. ती त्याचं रक्षण करण्यासाठी दूर गेली होती. त्याने डोळे पुसले आणि म्हणाला, मला तिचं सत्य सगळ्यांसमोर आणायचं आहे. अन्वीने त्याला साथ देत मान हलवली. त्या दोघांमध्ये कोणतेही मोठे शब्द नव्हते, पण एकमेकांवरचा विश्वास मात्र स्पष्ट दिसत होता. या रहस्याच्या प्रवासात एकमेकांना आधार देण्याचा त्यांचा निर्णय अधिक मजबूत झाला होता. तेवढ्याच बाहेर पुन्हा गाडी सुरू झाल्याचा आवाज आला. सगळ्यांनी खिडकीतून बाहेर पाहिलं. वाड्याच्या रस्त्यावर एक काळी गाडी काही क्षण थांबलेली आणि मग वेगाने निघून गेली. अन्वीच्या आईचा चेहरा अचानक बदलला. तो आपल्यापर्यंत पोहोचला आहे, ती घाबरून म्हणाली. आर्यनने विचारलं, कोण? पण यावेळी अन्वीच्या आईने उत्तर दिलं. तिच्या आवाजात भीती होती. ज्याच्यापासून तुझी आई तुला वाचवत होती, तोच माणूस. आर्यनने खिडकी बाहेर पाहिला आणि त्याच्या हातातील तो जुना कागद घट्ट पकडला. कारण त्या कागदावरच्या पत्त्याजवळ एक नावही लिहिलेलं होतं. आणि ते नाव पाहताच आर्यनला आपल्या आयुष्यातील एका जुन्या व्यक्तीची आठवण झाली. तो हळू आवाजात म्हणाला, म्हणजे हा माणूस आपल्या ओळखीचाच आहे. अन्वीची आई शांत राहिली आणि त्या शांततेतच आर्यनला त्याच्या आईच्या भूतकाळातील सर्वात मोठ्या रहस्याची चावल लागली. आर्यनच्या हातातील तो कागद थरथरत होता. त्यावर लिहिलेलं नाव पाहून त्याच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. काही क्षण तो त्या नावाकडे पाहत राहिला आणि मग त्याने अन्वीकडे पाहिलं. हे शक्य नाही, तो हळू आवाजात म्हणाला. अन्वी त्याच्या जवळ आली आणि म्हणाली, आर्यन, काय झालं? तू एवढा शांत का झालास? आर्यनने कागद तिच्यासमोर केला. नाव पाहताच अन्वीही काही क्षण स्तब्ध झाली, कारण ते नाव त्याच्या दोघांच्याही ओळखीचं होतं. वृद्ध महिलेने लगेच दोघांकडून तो कागद घेतला आणि म्हणाली, मला भीती होती की हे नाव एक दिवस पुन्हा तुमच्यासमोर येईल. आर्यनने विचारलं, तुम्हाला आधीपासूनच सगळं माहीत होतं का? वृद्ध महिलेने मान खाली घातली. हो, पण मी तुला वाचवण्यासाठी शांत राहिले. आर्यनच्या मनात राग आणि दुःख दोन्ही निर्माण झाले. माझ्यासाठी सगळ्यांनी निर्णय घेतले, पण मला काहीच का सांगितलं नाही? त्याच्या डोळ्यात अश्रू होते. अन्वीने त्याच्या हातावर हात ठेवला आणि शांतपणे म्हणाली, आता आपण भूतकाळ बदलू शकत नाही, पण त्याचं सत्य नक्की शोधू शकतो. अन्वीच्या त्या शब्दांनी आर्यन थोडा शांत झाला. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि हलकसा हसला. तो
प्रत्येक वेळी मला सावरते, तो म्हणाला. आण्वी म्हणाली, कारण तू एकटा नाहीस. त्या छोट्याशा वाक्याने आर्यनच्या मनाला मोठा आधार मिळाला. या सगळ्या रहस्यामध्येही त्यांच्या नात्यातील विश्वास दिवसेंदिवस वाढत होता. दोघांनाही जाणवत होतं की त्याच्या आयुष्याचा हा प्रवास आता फक्त एका जुन्या रहस्याचा शोध राहिलेला नव्हता. एकमेकांना समजून घेण्याचा आणि कठीण प्रसंगी साथ देण्याचा प्रवासही झाला होता. तेवढ्यात आर्वीच्या आईने शांतपणे बोलायला सुरुवात केली. आर्यन, तुझ्या आईने शेवटच्या भेटीत मला एक गोष्ट सांगितलेली होती. ती म्हणाली होती की एक दिवस तुझ्या आयुष्यात अशी व्यक्ती येईल जी तुला तुझ्या भूतकाळाशी जोडेल. पण त्या व्यक्तीवर विश्वास ठेवताना काळजी घे. आर्यनने लगेच विचारले, ती व्यक्ती कोण? आण्वीची आई काही क्षण आण्वीकडे पाहत राहिली. मग म्हणाली, आण्वीला धक्काच बसला. मी? ती म्हणाली. तिच्या आईने मान हलवली. हो, तुझ्या जन्माआधीचा तुझ्या आयुष्याचा एक धागा आर्यनच्या कुटुंबाशी जोडला गेला होता. आण्वीला हे ऐकून काय बोलावं तेच सुचेना. आर्यनने मात्र तिच्याकडे पाहून शांतपणे सांगितलं, यामुळे आपल्या नात्यात काहीही बदलणार नाही. सत्य काहीही असो, तू माझ्यावर विश्वास ठेवला आहेस आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. अचानक वृद्ध महिलेने कपाटून एक जुना नकाशा बाहेर काढला. त्यावर वाड्यापासून काही अंतरावर असलेल्या एका जुन्या घराला लाल खूण केलेली होती. तुम्हाला तिथे जावे लागेल, ती म्हणाली. तुझ्या आईने तिच्या शेवटच्या दिवसात तिथे काहीतरी लपवलेलं होतं त्या वस्तूमध्ये. तुझ्या जन्माचं आणि या सगळ्या रहस्याचं खरं उत्तर आहे. आर्यनने नकाशा घेतला. त्याच्या मनात आता एकच ध्येय होतं, आईने त्याच्यासाठी लपवून ठेवलेलं सत्य शोधणं. आण्वीही त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तू जिथे जाशील तिथे मीही येणार, ती म्हणाली. आर्यनने तिच्याकडे पाहून म्हणाले, मला माहिती होतं तू माझी साथ सोडणार नाहीस. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे त्या जुन्या घराकडे निघाले. रस्त्यावर आर्यन शांत होता. आण्वीने त्याला काही विचारलं नाही. तिला जाणवत होते की तो आपल्या आईच्या आठवणीमध्ये हरवलेला आहे. काही वेळाने आर्यनने गाडी थांबवली आणि खिडकीबाहेर पाहत म्हणाला, आण्वी, मला एक गोष्ट सांगायची आहे. ती त्याच्याकडे वळली. आर्यन म्हणाला, या सगळ्या गोंधळात मला सर्वात जास्त भीती एका गोष्टीची वाटते. आण्वीने विचारलं, कशाची? तो हळू आवाजात म्हणाला, सत्य समोर आल्यानंतर माझ्या आयुष्यातील माणसं माझ्यापासून दूर जातील याची. आण्वीने त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले, सत्य आपल्याला तोडत नाही आर्यन, खोटं तोडतं. त्यामुळे जे सत्य असेल ते आपण दोघं मिळून स्वीकारू. आर्यनने तिच्याकडे पाहिलं आणि पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. शेवटी ते त्या जुन्या घरासमोर पोचले. घर अनेक वर्षापासून बंद होतं. दरवाजावर पुन्हा तेच चिन्ह होतं जे त्यांनी वाड्यात पाहिलेलं होतं. आर्यनने खिशातून चावी काढली आणि कुलूप उघडले. दरवाजा उघडताच आतून जुन्या कागदांचा आणि धुळीचा वास आला. ते हळूहळू आत गेले. खोलीच्या मध्यभागी एक मोठी पेटी ठेवलेली होती. तिच्यावर आर्यनच्या आईचं नाव लिहिलेलं होतं. आर्यनने पेटी उघडली आणि आत एक फोटो, एक पत्र आणि एक छोटासा रेकॉर्डर सापडला. त्याने रेकॉर्डर हातात घेतला. त्यावर फक्त एकच बटन होतं. आर्यनने बटन दाबलं. काही क्षण शांतता होती.
आणि मग त्या रेकॉर्डरमधून एका स्त्रीचा आवाज ऐकू आला. आर्यन, जर तू हे ऐकत असशील तर समजून घे की आता मला तुझ्या आयुष्याचं सर्वात मोठं सत्य सांगण्याची वेळ आलेली आहे. आर्यन आणि अन्वी एकमेकांकडे पाहत राहिले. पण पुढचे शब्द ऐकण्याआधीच रेकॉर्डर अचानक बंद झाला आणि घराच्या बाहेर कोणीतरी दरवाजाला बाहेरून कडी लावली.